राज्य सरकारच्या मंत्रिमंडळाची कॅबिनेट बैठक आज मंत्रालयामध्ये संपन्न झाली। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत अनेक धडाकेबाज निर्णय घेण्यात आले। राज्यात वस्तू व सेवा कर विधेयक आणण्याचा निर्णय देखील याच बैठकीत घेण्यात आला। दरम्यान या बैठकीमध्ये कोणते महत्त्वाचे निर्णय झालेले आहेत एक नजर टाकूयात। आदिवासी शासकीय वसतिगृहांमधील विद्यार्थ्यांच्या निर्वाह भत्ता, शैक्षणिक साहित्य खरेदी भत्ता, आहार भत्त्यामध्ये वाढ। कोयना धरणाच्या पायथा विद्युतगृहाच्या प्रकल्पास सुधारित प्रशासकीय मान्यता। महाराष्ट्र वस्तू व सेवा कर अधिनियम 2017 मध्ये सुधारणा करून आगामी अधिवेशनात महाराष्ट्र वस्तू व सेवा कर विधेयक आणणार। सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम कंपन्यांसाठी महाराष्ट्र कर विलंब शुल्क यांच्या थकबाकीतील तडजोडीसाठी सुधारणा विधेयक आणणार। वांद्रे पूर्व येथील उच्च न्यायालयासाठी आरक्षित भूखंडावरील विस्थापितांसाठी द्यावे लागणारे 31,75,00,000 रुपयांचे शुल्क माफ। पिंपरी चिंचवड पालिका क्षेत्रातील दफनभूमीच्या 1 हेक्टर 75 आर क्षेत्रांपैकी 40% क्षेत्र महिला शुद्धीकरण केंद्रासाठी वापरण्यास मंजुरी। महाराष्ट्र नागरी पायाभूत सुविधा विकास कर्ज योजनेअंतर्गत हडको संस्थेकडून घेण्यात येणाऱ्या 2,000 कोटींच्या कर्जास शासन हमी देण्याचा निर्णय। शाश्वत विकासाला चालना देण्यासाठी महानिर्मितीतर्फे 1,071 मेगावॅट क्षमतेचे सौर ऊर्जा प्रकल्प मुख्यमंत्री सौर ऊर्जा प्रकल्प 2.0 अंतर्गत कार्यान्वित होणार। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।